आज आपण कणकीचा साखर घालून शिरा करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य हे आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य तूप पाऊण वाटी घेतलेले आहे आपण। ह्याच वाटीने कणिक सव्वा वाटी घेतलेली आहे। ह्याच वाटीने स्टीलच्या साखर आपण सव्वा वाटी घेतलेली आहे। थोडे काजू बदाम घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण करू बारीक करून थोडे तुकडे करून, आणि ही विलायची जायफळ पूड घेतलेली आहे आपण। तर आज आपण कणकीचा पौष्टिक शिरा करणार आहोत। महाराष्ट्रीयन गोड पदार्थापैकी हा एक सर्वांना आवडणारा असा लवकर होणारा शिरा हा एक पदार्थ आहे। तर आपण पुढची रेसिपी करू। गॅस चालू करून आपण कढई तापायला ठेवली आहे। त्यामध्ये आपण मंद आचेवर असं हे कणिक आपल्याला भाजून घ्यायची आहे। मंद आचेवर तूप टाकून थोडं थोडं आपण कणिक छान सोनेरी कलरवर भाजून घेणार आहोत। मंद आचेवर करू आपण हे तूप आता अजून टाकू। हे घरचं साजूक तूप आहे, आपण घरी केलेलं। आता अजून हे आपण थोडंसं घातलेलं आहे आणि छान भाजून घेऊया बंद गॅसवर। दुसरीकडे गॅस चालू करून आपण हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे शिऱ्यासाठी। उकळून पाणी घ्यायचं हे चांगलं खळखळ, आणि मग ते नंतर हे भाजल्यानंतर ह्याच्यात आपण टाकणार आहोत। आता आपण थोडंसं तूप टाकून घेऊ। थोडं थोडं तूप टाकून आपण करणार आहोत। आपण जर लागलं तर अजून थोडंसं तूप घेणार आहोत। आपण पाऊण वाटी घेतलेलं आहे। आता आपण म्हणलेलं तूप त्याच्यापैकी थोडंसं आपण जे म्हणलं होतं ना, त्याच्यामध्ये आपण पाव वाटी घेतलं अजून पुन्हा जास्तीचं, तर त्याच्यातलं एवढं शिल्लक आहे तूप। आणि एवढा पातळ होईपर्यंत तूप घालायचं, म्हणजे एकदम शिरा एकदम छान होतो। खूप छान लागतो स्वाद आणि खूपच मस्त शिरा होतो। आपण इकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता एक 5 मिनिटात हे भाजलं पण जाते आणि पाणी पण उकळलं जाते। सोनेरी कलरवर आपलं हे छान झालेलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता कलर किती छान झालेला आहे। आणि इकडे आपलं पाणी पण उकळलेलं आहे। तर आपण हे पाणी आता यामध्ये घालून घ्यायचं, टाकून घ्यायचं। पाणी उकळलेलं आहे इकडे। गॅस बंद करून टाकू आणि उकळलेलं पाणी आपण याच्यात घालून घेऊ। थोडं थोडं घालून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ। आता अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आपण एक सारखं करून घेऊया त्याला। थोडंसं अजून पाणी टाकले आपण, तुम्ही पाहू शकता। आपण अजून थोडंसं टाकून घेऊ। छान सगळं साखर मिश्रण हलवून घ्यायचं, सगळं मिक्स झालं पाहिजे। तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती कलर छान आलेला आहे। याला आपण आता साखर घालून घेऊ। आता हे मिक्स करून घेऊ साखर सगळी छान अशी एकसारखी, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता पाहू शकता तुम्ही साखर सगळी मिक्स झालेली आहे याला। आता आपण टाकू हे काजू बदाम आपण बारीक तुकडे करून घेतलेले, ते टाकून देऊ। विलायची जायफळ पूड आपण टाकून घेणार आहोत, ते टाकून घेऊ। आता मिक्स करून घ्यायचं सगळं चांगलं। ह्या पातेल्यानं आपल्याला अर्ध्या पातेल्याला थोडंसं कमीच पाणी लागलेलं आहे। पाव पातेल्याच्या थोडंसं वर, म्हणजे अर्ध्याच्या थोडंसं कमी एवढं पाणी, उकळलेलं पाणी आपण टाकलेलं आहे त्याला, तेवढं लागलेलं आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे आता चांगलं आपलं मिक्स झालेलं आहे। त्याला आपण 2-3 वाफा आणून घेऊ छान, म्हणजे मग झाकून ठेवू छान आपण ह्याला। असं छान झाकून ठेवू, त्याला 2-3 वाफा आले की झालं आपलं शिरा तयार। आता हे झाकून ठेवलेलं आहे आपलं। आपण 2-3 वाफा दिलेल्या आहेत।
आपला शिरा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून टाकते आणि आपला हा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे, किती सुंदर शिरा झाला आहे. तुम्ही सुद्धा असा नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की करून पहा. झटपट होणारी रेसिपी आणि थोड्या भुकेसाठी खूप छान आहे. नवीन वेगळं म्हणून काहीतरी तुम्ही करू शकता.